गोमूत्र संजीवनी हा जो प्रयोग आहे ह्याच्यात काय आपण केले 10 लिटरमध्ये 1.5 किलो बाजरीचं पीठ मिसळायचं आणि ते मिसळल्यानंतर हे जो डबा आहे असा पत्री डबा घ्यायचा आहे साधारण तेलाचा डबा धुवून घ्यायचा स्वच्छ असा आणि त्याच्यामध्ये एकत्र करून ह्याच्यात टाकायचं त्या टाकल्यानंतर ह्याला लाकडी पूज बसवायचं आणि हा डबा उकंड्यामध्ये पुरून ठेवायचा 21 दिवस 22व्या दिवशी तो डबा बाहेर काढायचा नाक तोंड आपलं बांधायचं आणि बाहेर काढायचं नंतर याला गाळून घ्यायचं गाळल्यानंतर त्या एखाद्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये भरून ठेवायचं आणि हे एका पंपाला पहिल्या फवारणीसाठी 100 मिली वापरायचं हे काय काम करतं आहे त्याचे सगळे रस शोषण करणारी किडी आहे त्या किडीचं नियंत्रण करतं फवारायचं कधी हे पीक 2 पानावर असताना फवारायचं किडीची वाट बघत बसायची नाही किडीची वाट बघत बसले तुम्ही फवारलं तर ते काही उपयोगाचं येणार नाही पण किडीची वाट न बघता 2 पानावर पीक आलं 100 मिली फवारायचं 8 ते 10 दिवसाच्या अंतरानंतर पुन्हा एका पंपाला 200 मिली घ्यायचं आणि पुन्हा फवारणी करायची 2 फवारणी म्हणजे तुमचे सगळे जे रस शोषण करणारे किडे मावा तुडतुडे फुलकिडे हे सगळे साधारणतः ह्याचा बंदोबस्त होतं ते मरत नाही पण आपल्याकडे येत नाही आपल्याकडे जेवढे सगळे जे आहेत त्यांनी जे आपण जे शिकवतो जे सांगतो त्यांनी किडी मरत नाहीत किडी मारणं हा आपला उद्योग नाही फक्त त्याचं नियंत्रण करणं हे आपल्या दुसरीकडे जातात निघून कुठं जातील आपल्याला काही घेणं देणं नाही दुसऱ्या रानात गेले तर आपण जिम्मेदार नाही पण आपल्या रानात ते कीड राहत नाही आता हे तुम्ही घ्या कालवा गोमूत्र टाकू हा 10 लिटर गोमूत्र शक्यतो जरा स्वच्छ घेता आला अजून तर बघायचं समजा त्यात 1.5 किलो बाजरीचं पीठ टाकायचं गाडी लागत नाही अंदाजे असू द्या आपण जसं बेसन करतो ना गाठी फोडायची ह्याच्यात हाताने फोडलं तर काही एवढं काही खराब नाही फरक आहे तिखट नाही आता बाजरीचं पीठ कशासाठी घ्यायचं तर जेवढी बाजरी जुनी असेल तेवढं त्यात विषाचं प्रमाण वाढत राहतं आणि ते विष जरी वाढलं तरी आपल्या पिकाला किंवा आपण जे पिकाला वापरू त्या पिकाची भाजी वगैरे खाल्ली आपण हे केली तर त्या आपल्याला त्याचा साईड इफेक्ट होत नाही बाकीचं जसं जे आहे समजा तुम्ही कोरोजन वापरलं इंडोसल्फान वापरलं अजून काय तर त्याचा लगेच साईड इफेक्ट जमिनीवर होतो आपल्या माणसालाच तसं हे जमिनीला पण उपयोगाचं आहे आपल्या पण उपयोगाचं आहे म्हणून बाजरीचं पीठ आणि गोमूत्र वापरायचं ह्याचा डबल फायदा कसा आहे तर मी जसं सांगितलं की गोमूत्र हे कीड नियंत्रक म्हणून नाही काम करतं आणि पिकाला नत्र म्हणून पण नाही तर बासरी कापा हे काढा नाही तर खाली तर हे डबल असं काम करतंय नत्राचंही काम करतं आणि ह्याचं पण काम करतंय कीड नियंत्रक म्हणून गोमूत्र काम करतं असं त्यामुळे हे पिकाला आपण फवारणीतून दिलं की डबल काम होते आणि दुसरा एक जे लोकांचा ग्रह आहे की फक्त पिकासाठीच काम करायचं असं नाही हे जमिनीसाठी काम करायचं मग ती कुठलं पीक तुम्ही घेतलं तर ती जमीन बरोबर त्या जे पिकाला आहे पीक त्या जमिनीतलं बरोबर अन्न लागतं ते घटक शोषून घ्यायचं आता सगळ्या जणांचं काय झालं मोसंबी रामक झाले त्याला कोणतं खत द्यायचं डाळिंबे त्याला कोणतं खत द्यायचं कापसाला कोणतं खत द्यायचे असं जे सुरू झालंय सारखं झालं बारीक धार मग बघा मग घ्या एखादा मग टाका त्यातच जाणार मी काढलं नंतर बसतो त्याला पाच बोले का तिथे हा मग बरे आता म्हणता करे का
ह्याचं मार्केट व्हॅल्यू समजा तुम्ही जर काढलं समजा किती खर्च येऊ शकतो ह्याला, तर तुमच्याकडे समजा गोमूत्र नाहीये, गाय नाही आणि गोमूत्र नाही, बाजारातून तुम्ही समजा बाजारामध्ये पुन्हा गाईवाल्याकडून आणलं, आपण जास्तीत जास्त भाव 30 रुपये पकडला, तर 10 लिटरचे किती झाले 300. बाजरी आमच्याकडे नाहीये गावरान समजा, ती आणली आम्ही 70 रुपये किलोची, 1.5 किलोची 100 रुपये. हे डबा बी भेटत नाही आमच्याकडे, कुठं विकत आणला भांगारवाल्याकडून तर तो 25 रुपयाचा, असं 450 रुपये आपल्याला खर्च येईल. आता ह्याच्यामध्ये किती पंप होते, पहिल्या फवारणीचे 10 एका लिटर मध्ये आणि दुसऱ्या फवारणीचे 5, म्हणजे असे किती होते साधारणतः, म्हणजे एका लिटर मध्ये 2 लिटर मध्ये 15, 2 लिटर मध्ये 15 म्हणजे किती झालं, 5 ह्याच्यामध्ये किती झालं, 10 मध्ये तर साधारणतः 75 पंप हे झाले. आता 75 पंप झाले तर एका पंपाला किती खर्च आला सांगा मला. तर जगामध्ये कोणता असा कीड नियंत्रक आहे की जे 5 रुपये पंपाला भेटते? नाही कोणचंच नाही. मग हे आपण आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी घरी तयार करायचं, आपण वापरायचं, ज्याला शक्य त्याला वापरायला द्यायचं. मी फुकट द्या असं म्हणत नाही, बरोबर त्याची किंमत नाही. मग नाही मी फुकट द्या असं म्हणत नाही, तुम्ही त्याची काय किंमत घ्यायची असेल त्या पद्धतीने किंमत घ्या, पण आपल्या शेतात आपण वापरू. शक्यतो आपण काय करायचं, त्याला करायला लावायचं, पण नाही आम्हाला हे कुठानं सांगू नका. तर मग काय, हे इकत आमच्याकडून घ्या 50 रुपये काय असेल 100 रुपये लिटरनी घे आणि एका पंपात 10 पंप करून फावर, तरी 100 रुपये लिटरचं कोणतंच औषध बाजारात भेटत नाही. त्यामुळं ह्या पद्धती, ह्या औषधाकडे आपण सगळ्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायची गरज आहे. म्हणून जे कुटाण्याची शेती सांगतात की नाही, आम्ही कमी खर्चाची शेती सांगायला कुटाने तर करावंच लागणार. आता दुसरा जो विषय आहे तो, आता हे तुम्हाला ह्यांचं खत बघायला भेटन, गोकृपा अमृताचा वापर आपण जे सगळेजण उकांड्यात खतं करतो, तर उकांड्याचं खत बंद करून टाकायचं. काय करायचं त्याच्या बदल्यात, आपल्याकडे जे शेण रोजचं निघन ते असं टाकीत जायचं साधारण. मग 15 बाय 20 बाय 2.5 फूट अशा पद्धतीचं चबुतरा तयार केला, साधारणतः 2.5 फूट उंच जमिनीवर टाकायचं. ते त्या पद्धतीने टाकलं ते कमी करते थोडा. तर त्या पद्धतीने जर आपण टाकलं त्याच्यावर मग काय करायचं, 200 लिटर गोकृपा अमृत जे आहे त्यांच्याकडे गोकृपा अमृत सध्या उपलब्ध आहे. 1 लिटर बाटली आपल्याकडे घेऊन जायची बरं का. त्यामध्ये 200 लिटरच्या पाण्यामध्ये ही 1 लिटर गोकृपा अमृत, 2 लिटर गावरान गाईचं ताक आणि 2 किलो गोळ असं टाकून साधारणतः 48 तास ठेवायचं. ते त्याच्यानंतर ते आपल्याला वापरायला घ्यायचं. त्यातलं 20 लिटर काढायचं, पुन्हा 20 लिटर पाणी टाकायचं आणि ते 200 लिटर ह्याच्यावर त्याच्यावर जे आपण वाटा तयार करू त्याच्यावर शिपडायचं असं चांगलं, आणि त्याच्यावर ताडपत्री झाकून टाकून त्याची काट्या कुट्या त्याच्यावर टाकून ठेवायच्या. म्हणजे सावली नसली तर ते झाकून गेलं पाहिजे. ते जे वाटा करू ना ते पूर्ण झाकून गेला पाहिजे. 25 दिवसानंतर काय करायचं, ती ताडपत्री काढायची आणि त्याला पलटी मारायची, त्या खताला पलटी मारायची. पुन्हा नंतर 200 लिटर गोकृपा अमृत टाकायचं आणि त्याच्यावर पुन्हा हे करायचं, झाकून टाकायचं आणि 15 दिवसांनी ते काढायचं. ह्या पद्धती हे जसं खत तयार झालं आणि ते चाळून घ्यायचं, गोण्यामध्ये भरून ठेवायचं. ते खत तुम्ही पेरून देऊ शकता, चिपडून देऊ शकता किंवा ठिबक वाटत सुद्धा देऊ शकता. हे जमिनीसाठीचं कार्य उपचार आहे. हे सुद्धा करत असताना ह्याला खर्च कमीत कमी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, आता जे उकंड्यात आपण खत टाकतो खड्ड्यात, त्यातलं 30% जे आहे ते आतमधल्या उष्णतेमुळं जीवाणू 30% मारतात. नंतर आपण मे महिन्यात टाकतो, मे महिन्यात टाकल्यानंतर त्यात पुन्हा 30% जीवाणू उन्हाने मरते. आणि ज्या काही गावऱ्या बिवऱ्या राहतात ते असे मोठाले पाव ते 2-2, 3-3 वर्ष फुटत नाही, तसे ठेपले राहतात. त्याचा पिकाला उपयोग होत नाही, जमिनीला होत नाही, कुणा होत नाही, पण हा ते तरंगून निघून जाते नदीला. ह्या पद्धतीने आपण जर केलं तर हे ह्याच्यातले जे जमिनीतले जे आपले सुप्त गेलेले
काही मेलेले जीवाणू हे पुन्हा ॲक्टिवेट होतात आणि मग आपल्या जमिनीचा कस एकदा पोत सुधारला मग पीक कुठतं घ्या तुम्ही त्याच्यावर आपोआप तुमच्या अंगात जर समजा रक्त असलं सलाईन काम करतं. रक्तच नाही सलाईन चढण का? तसं आपल्याला जमिनीतलं रक्त वाढवायचंय हे सलाईन कामाने. तुम्ही नुसते सलाईन देत राहिले आणि रक्त नसेल तर ते माणूस जसं पेशंट टिकत नाही तशी आपली जमीन सुद्धा त्याच अवस्थेला आलेली. ती जमिनीची अवस्था आपल्याला पुन्हा ऊर्जित अवस्था आणायची म्हणून ते एक प्रकार आहे. आता दुसरं आहे एक कीड नियंत्रक झालं, एक खत सांगितलं. आता हे जे आहे दशपर्णी अर्काचं घेऊ आपण.